या परिवर्तनाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे। आता तुम्ही म्हणाल या व्याख्यानाला सर परिवर्तन का म्हणतात, तर माझ्या बांधवांनो, माझ्या युवकांनो आणि माझ्या मातांनो, शेकडो वर्षापासून प्रबोधन होत आली, विचारवंतांचे विचार तुमच्या कानापर्यंत आले, पण ते विचार कानातच विरून गेले। त्यातला विचार तुमच्या काळजापर्यंत पोहोचला नाही, मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, माणसामधला माणूस जागा झाला नाही। कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। गर्दी प्रचंड आहे, गर्दी प्रचंड आहे, पण या गर्दीमध्ये मुठभरच माणसं आहेत आणि तीही जिवंत आहेत। आणि म्हणूनच सांगतोय, माणसातला माणूस पण जाग करण्यासाठी प्रबोधनांची गरज नाही, तर प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्या पाऊलाला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात। आणि तो बदल आज या 21व्या शतकामध्ये गरजेचा आहे। म्हणून आज हा वसंत अंकारे आपल्या समोर उभा आहे, प्रबोधन करण्यासाठी नाही, व्याख्यान घेण्यासाठी नाही, तर आजचा तुमच्या आयुष्यातला 1 तास आणि माझ्या आयुष्यातला 1 तास परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, आमच्या मधला माणूस जागा झाला पाहिजे। आजपर्यंत आम्ही अनेक डॉक्टर तयार केले, इंजिनियर तयार केले, वकील तयार केले, उद्योजक तयार केले, करोडो रुपये कमावणारी व्यक्तिमत्व आम्ही तयार केले, पण या मातीमध्ये कुठेतर माणूस हरवत चाललेला आहे। आणि म्हणून तो माणूस आज जागा करण्यासाठी अशा विचारांची गरज आहे। म्हणून हा 1 तास परिवर्तनाचा आहे, या 1 तासामध्ये परिवर्तन नक्कीच आहे। आणि म्हणून तुला सांगतोय बघ, या परिवर्तनाच्या सुरुवातीला अगोदर आम्हाला कृतज्ञता कळायला हवी। कृतज्ञतेचा अर्थ असा आहे मातानो, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, काळजाच्या तळापासून सांगतोय बघ, काळजाच्या तळापासून सांगतोय, मनाच्या गाभाऱ्यापासून सांगतोय, ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले, त्या मातीसाठी मी काय केलं, ज्या धर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या धर्मासाठी आणि त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात। या परिवर्तनाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या संभाजी राजांचं, माझ्या तुकोबा रायांचं, माझ्या विश्वरत्नांचं, माझ्या ज्ञानेश्वर माऊलींचं, किंबहुना बुद्धांच्या पासून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्यांची नावं माझ्या मुखातून निघाली, ती आपल्या कानापर्यंत पोहोचली, पण जय जयकार बेंबीच्या देठापासून कधीच निघाला नाही, आजपर्यंत निघाला नाही। आणि इथंच आम्ही त्यांचं देणं लागतो। मातानो, आज या भगवंता समोर उभा आहे बघ, या भगवंता समोर उभा आहे आणि या भगवंताला स्मरून सांगतो बघ, या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला। म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या। आमची कुटुंब अगदी आनंदी आहेत, कोणामुळं, तर या महामानवांच्यामुळं। आणि मग यांचा जय जयकार कसा करायचा, जर तू या राष्ट्राचा आहे, तू या राष्ट्राचा खरा नागरिक आहेस, जर तू या मातीमध्ये जन्म घेतलायस, या मातीनं तुझ्यावरती संस्कार केलेत, तर लक्षात घे, जय जयकार बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे। आणि हीच कृतज्ञता आहे। सर्वप्रथम आयुष्य समजून घेण्यासाठी, आई आणि बाप समजावून घेण्यासाठी ही कृतज्ञता अतिशय गरजेची आहे। प्रत्येकाने 2 हात, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे, या देशाचा मी नागरिक आहे, एका आईचा पुत्र आहे, एका बापाचा मी पुत्र आहे, लक्षात घ्या, हे तेज चेहऱ्यावरती पाहिजे। आणि जय जयकार एवढा जोरात करायचा, आसमंत दुमदुमला पाहिजे। चला, पाठीचा कानात ताट, चेहऱ्यावरती तेज, दोन्ही हाताच्या मुठी आपल्या खांद्याजवळ आणि जोरात जय जयकार करायचा आहे। भगवंताजवळ बसलेले त्या पायरीवरती सगळ्यांच्यासाठी नियम आहे, उभं राहिलेल्यानो हात बांधून, हात बांधून कोणी उभं राहायचं नाही, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी। दुकानात बसलेले, दुकानात बसलेले सगळ्यांच्यासाठी नियम आहे, सगळ्यांनी पाठीमागं बसलेले जय जयकार करायचा आहे। नाहीतर आज माझ्या समोर आहे हनुमंतराया, त्यामुळे आपल्या जिभेला आता कसं, अगोदर काळ तीळ आहे जिभेवरची, आणि त्याच्यात आता समोरच हनुमंतराया बघ, इथून दिसतंय मला, हसतंय बघ माझ्याकडे बघून, त्यामुळे माझ्या जिभेवर आले आता धार। जर चुकून एखाद्याला शाप दिला, 100% माझा शाप लागतो ना। आज तर काळ्या दगडावरची रेग आहे, जो कोणी जय जयकार अंतरंगापासून करणार नाही, उद्याचा दिवस ते बघत नाही। मला फोनच येतोय गणेश आणि बंटीचा, उद्या भिंतीवर फोटो, जो जय जयकार करणार नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल, घामानं भिजल, मेजर अटॅक, गायब।
काही गरज नाही. वट वागळासारखं इथं कोणी बसायचं नाही. पाठीचा कानात ताट ठेवून. आणि उद्या जर नवऱ्या पुढे उड्या मारायच्या असतील आहो आहो करत, जय जयकार जोरात झाला पाहिजे. उगाच त्याच्याकडे बघू नको, चावत नाही, काय करत नाही. प्रत्येक कार्यक्रमात ते येतच माझ्या. चला आता पाठीचा कानात ताट. पाठीमाग गंमत तीत घ्यायचं नाही. मागच्या महिन्यात 9 घालवल्यात काय, आणि या महिन्याची मे महिन्याची सुरुवात इथून नको. चला पाठीचा कानात ताट, चेहऱ्यावर तेज पाहिजे. उगाच मी सांगितलंय म्हणून आहे. जोरात कॅमेरा, फोटो घ्यायचे रे. फोटो एकदम हात वरती आलेले. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला बजरंग बली के, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. आता असाच तेज चेहऱ्यावरती एकदम. आणि इकडची माझी सगळी गँग, ही माझी मातांची गँग, एकदम असाच चेहरा आता हसरा ठेवायचा. घरी सांगून आला होता 8ला कार्यक्रम आहे, लगेच 8 ते 9 संपतोय, लगेच येते 9 वाजता जेवण करूया. ते नवरा आता असा पिसाळलेला असेल बघ, अजून कशी आली नाही, अजून कशी आली नाही. घरात नुसतं टना टना उड्या मारत असेल. आणि आता तुला त्याचा 100% फोन येणार बघ. फोन आला की त्याच्याकडे बघायचं, कटच करून टाकायचा. अजिबात त्याचा फोन घ्यायचा नाही. आणि अजिबात तणावामध्ये तू आज घरी जायचं नाही. कार्यक्रम संपला की उड्या मारत दणा 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 घराकडे जायचं. नवरा पुढं आला र आला, त्याच्याकडे बघायचं, नाच करायचं. काय काय करायचं, चल बाजाहट म्हणायचं, हवा आणि दे जरा. आज जाऊन आले मी एका परिवर्तनाच्या कार्यक्रमाला. माझा भाऊ वसंत आला होता. आनंद आनंद घेऊन मी आलेले आहे. आणि नवरा जर बाजूला झाला नाही, मी सगळ्यांना सांगतोय, एवढं सौंदर्य भगवंतानी कशाला दिले काय तुला? एवढे लांब लांब केस कशाला दिलेत? काय बुचडा बांधून उपालन करायचंय काय? मस्त केस सोडायचे, नवऱ्याजवळ जायचं, गर करून फिरवायचे. 2 त्याच्या नाकात गेले पाहिजे, उलटच पडलं पाहिजे, ते खाली पडलं पाहिजे. असं का करायला लागल्या त्याला काय कळता कामा नाही. आणि तुमच्या दोघांची भांडणं लागली की ती सासू येणार म्हणजे येणार दोघांच्या मध्ये. आजपर्यंतचा अनुभव आहे बघ. तिला चालता येत नसलं तर रांगत येईल, पण तुमच्या दोघांच्या मध्ये ती येणार. ती सासू आली की रोजच्या सारखं तिच्याकडे बघून नाक मुरडायचं नाही, तिच्याकडे बघून बोट मोडायची नाहीत. आज जरा वेगळं करायचं. सासूकडे बघायचं, नाच करायचा, आत्या मॉक करायचं. म्हातारीच्या गालाचा घ्यायचा मुका. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की तिला सोडायचं नाही. खाली बसायचं, दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, आत्या मॉक करायचं. धरायचा आजगरासारखं लोळायचंच गाडा 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 म्हातारी बरोबर. म्हातारीनं नवऱ्याला बोलवलं पाहिजे आणि म्हातारी म्हणाली पाहिजे, इकडे रे बाबा, पौर्णिमा संपली, अमावस्या जवळ आली, अजून हिच्या अंगातलं काही गेलं नाही. तर लगेच नवऱ्याला म्हणायचं, सासूला म्हणायचं, घरातल्या सगळ्यांना बोलवायचं आणि सांगायचं, आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही. माझ्या अंगात आलेला आहे खरं आहे, पण माझ्या अंगात आनंदाचा वारा आलेला आहे. आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, या घरामध्ये भांडण होणार नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसं? तर आनंदानं जगायचं. चला जगूया आनंदाने माते. लक्षात घे, कारण आहे त्याला. कारण तुझ्या चेहऱ्यावर जर तेज असेल, तुझ्या चेहऱ्यावर जर आनंद असेल, तर लक्षात घे, अखंड कुटुंब आनंदी राहतं. लक्षात घे, ज्या घरातली माता आनंदी, ते अखंड कुटुंब आनंदी. कुटुंब आनंदी तर माझं गाव आनंदी, गाव आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी. म्हणून आज तुला व्यक्त व्हायला मिळतं का? नवऱ्यानं काय बोललं, आतमध्ये साठवलं. सासू काय बोलली, आतमध्ये साठवलं. दिरानं काय कुचकं बोललं, आतमध्ये साठवलं. प्रत्येकाचा सगळ्या वेदना आतमध्ये साठवतेस. तुला कधी व्यक्त व्हायला मिळते का? तुझा भाऊ महाराष्ट्रभर फिरतोय बघ, तुझ्यासाठी फिरतोय. 1 तास मिळालाय ना, सगळं जाऊ दे तिकडे, चुलीत सगळं विसरून जायचं. तू आणि मी आलं हसायला, ख्या ख्या दात काढून हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्यात, लाजायचं नाही. हसता हसता टाळी द्यायची, पडली तरी चालत्या, पण तू एकदम टनाटन आनंदीच झाली पाहिजे. फक्त हसताना मांडीवचं पोरग तेवढं आदळायचं नाही. त्या रत्नागिरीच्या कार्यक्रमात एका मातेनं पोरगच आदळलं. आणि कशाला ग बोकांडी घेऊन येतायसा? होय, ती बारकी सारखी सगळी ते त्याच्या बापाकडे देऊन येता येत नाही तुम्हाला? आलायसा घेऊन सगळी, चल र गाण्यान, चल र शोन्यान, चल र माझ्या राजा, तू हागला का, तू मुतला का? पोरग पण एवढं नालाय कार्यक्रमाच्या ठिकाणी येते, मला शिला आलंय धरलाय, चल थोबाड फोडायला पाहिजे. त्या आईला कधी जगू देत नाही ते नालाय कार्ट. आता बघ जरा 10 मिनिटं कार्यक्रम सुरू होते की लगेच रडायला सुरू करते. बघ, घरला चल घे, पप्पा गटाय, घरला चल घे. तसं जर एखादं रडायला लागलं तर उचलायचं, गपचूप फिरवून आणायचं, बसायचं. नाहीतर त्याच्या अंगावर पदर घाल, चिमूट काढ, असलं काय करायचं नाही.
आणि पुढच्या वेळेला कोण पण वक्ता येऊ दे किंवा मी येऊ दे, पोरग बापाकडे देऊन यायचं. हे 150 टनाचं मोदळ बघ कसं बसल्यात लांब लांब, एकटा आरामशीर आपलं मोदळा घेऊन आपलं तोंडात काहीतरी मटेरियल टाकून पचा पचा, त्याला काय घेणं देणं नसतंय बघ. आणि तू आपली आमचं ह्यानी जेवलं तरच मी जेवते, बस मग तेव्हा झाला 150 टनाचा, तू झाली शेवग्याची शेंगाची, वार आल्यावर उडून जाशील. त्यामुळं आज तू जगायचं, एकदम आनंदाने जगायचं. पोराची काळजी करायची नाही. ही सगळी कार्टी मी गप्प बसवले, तू काळजी करू नको. तुला आता ही त्रास देणार नाहीत. नाही लय कार्टी, आगाव कार्टी आहेत. मागच्या कार्यक्रमात खुर्चीवर उभा राहिलो होतो, कार्यक्रम घेत होतो. एक पहिलीचं पोरग एवढं कार्ट होतं, रांगत आलं माझ्या खुर्चीच्या खाली जाऊन बसलं. खुर्चीच्या खाली जाऊन बसलंय ते बसलंय, गप बसल का नाही. कार्यक्रम रंगात आल्यावर मला खालनं म्हणते, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. उडी टाकली खाली. लय डेंजर ही गँग. यांना मीच फक्त पुरून उरलोय महाराष्ट्रात, मी आणि आमचे इंदुरीकर महाराज. बाकी सगळ्यांना यांनी घरला पळवलं. एक तर कार्ट आईच्या मांडीवर बसलं होतं, पुढंच होतं. माझ्याकडे बघायचं ना, आईला म्हणायचं, मम्मी आपल्या बॉब सारखं दिसतंय, मम्मी आपल्या बॉब सारखं दिसतंय. मला पण आनंद झाला. म्हणलं याला आपल्यात बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरात आहे आणि त्याची आठवण त्याला येते. खालनं जोरात ओरडलं, ए बॉब्स. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्यावर मला सहन झालं नाही. एवढं पोरगं माझं कौतुक करते ना, आई त्याचं तोंड दाबते. म्हणलं का ग भगिने, एवढा सुंदर माझा भाचा, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे माझ्यासारखं तुझ्या घरात कोणीतरी आहे, त्याची आठवण त्याला येते, मला बॉब्स म्हणताय तर म्हणू ती की गप्पस के. तर ती म्हणली, दादा गप्प बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. लय डेंजर कार्टी हे. यांना पुरून मीच उरलोय. तुला घरात कशी करते? 7 वाजता स्वयंपाक करत असताना लुडू बुडू मध्ये येतंय. तुला तर एक काम आहे का? स्वयंपाक करायचा इकडं, मैत्रिणीला व्हॉट्सअप पाठवायचा इकडं, फोन ठेवलेला असतोय इकडं, मालिका बघायची. मालिकेचा भाग चुकला तर उद्या कनेक्शन लागत नाही. मालिका पर एवढ्या गोड आहेत, माझा रंग पिवळा आणि हिचा रंग निळा. एकतर मालिका आई कुठं काय करते, त्यात कोण कितवं लग्न कोणावर करायला लागलंय हेच कळना झालंय. किती मालिकांची नावं घेऊ, अर्धा तास लागेल मला, पण त्या बघितल्याशिवाय चैन पडत नाही. पोरग आलंच बघ मध्ये, पोरग येते मम्मी, लगेच कशी पिसळती त्याच्या अंगावर, दाट वट्या खाऊन कशी करते, गप की रे का लागलाय छळायला, बा येईल की आता आल्या गिळायला मागतोय, काय वाढू, नाहीतर दंगा करतोय. गप की. पोरग ऐकत नाही, दंगा करतय. धरतीस पोराला, घालतीस रपाटा, आणि रपाटा घालत काय म्हणतेस, बाच्या वळणाव गेलायस नालायक, बा असाच आहे, बाच्या वळणाव गेलाय, एक गुण माझ्यातला तुझ्यात नाही. बाण याचं धरायचं पोराला, घालायचा रपाटा, आईच्या वळणाव गेलाय, आई अशीच आहे. म्हातारीनं आपल्या नातवाकडे बघायचं आणि म्हणायचं, आमच्या खानदानात असला कोण नव्हता, तू कुठनं जन्माला आलायस. पोरांना महाराष्ट्रातल्या कळलं ना, आम्ही नेमकं मटेरियल कोणाचं आहे, आम्ही नेमकं वळणाव कोणाच्या गेलोय. इथनं सगळी सुरुवात झालेली आहे प्रबोधनाची, लक्षात घ्या. सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. हसणं म्हणजेच विसरून गेलेला आहे माणूस. आणि ज्याला आनंद कळत नाही ना खऱ्या अर्थानं, त्याला आयुष्य जगता येत नाही. ज्याला आनंद कळत नाही ना, त्याला घरातलं प्रत्येक व्यक्तिमत्वच कळत नाही. लक्षात घ्या. स्वतःची जबाबदारीच त्याला कळत नाही. म्हणून अगोदर तुम्ही आनंदी पाहिजे. आनंदी मन म्हणजे काय, दरवाजे उघडलेले असतात, मग आम्हाला आत शिरता येतं. आता बघा तुमचे चेहरे, सगळं विसरला की नाही सांगा. खऱ्या मगाशापासून बोट मोडत होता, कधी येतंय ग बाईन, कशाला आम्हाला बसवलंय गण, आणि शेजारणीला ओरडत होतीस, तुला तर लई असतंय बघ, चला 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 घेऊन आल्यास, इथं कोण नाही, आता उठता पण येईना झालंय, बसता कसं, सगळी विसरलेस की नाही? तू सांग, खरं सांग. तुझ्या मनातलं मी ओळखतोय की. आणि हे पुरुष मंडळ भारी होते, उठायची, मोदळा घेऊन जायची, परत याची, बसायची. तुझं झालं अवघड, मधनं उठता पण येत नव्हतं. पण आता सगळं विसर. आता बघ तुझ्या चेहऱ्यावर कसं तेज आलंय. एवढी वर्ष 150 टन फेरीन लावली, थापलीस, पण काय उपयोग झाला का? आता कसं आहे, कारण का इथून हसतं, हे बघ इथून मनापासून, बिंबीच्या देठापासून आनंद आला ना, चेहऱ्यावरती आनंद झळहळतो. लक्षात घे. वरचा आनंद ना विरून जातो, किती पण फेरीन लावली लाव, आणि एकदा पावसातनं भिजून ये, हाय असं परत होतंय बघ. पण आतून आनंद आहे, किती पावसाळे येऊ देत, किती काय वाटेल ते होते, चेहऱ्यावरचा तेज हटत नाही. कारण का, माणसाला खऱ्या अर्थानं स्वतःची ओळख झालेली असते बघ, आणि ती ओळख तयार करून देण्यासाठी आलोय बघ. माते हे बघ, आज परिवर्तन झालं पाहिजे, आज परिवर्तन झालं पाहिजे. वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला, असं होता कामा नाही बघ. वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला, असं होता कामा नये. आणि म्हणून पोरानं तुमच्या काळजामध्ये आज आग पेरायला आलोय बघ. आई काय आहे आज तुला सांगायचं आहे बघ, मला बाप काय आहे तुला सांगायचं आहे बघ, माझा धर्म काय आहे, माझं राष्ट्र काय, माझे देव देवता काय आहेत, तुझ्या काळजावरती आज पेरायचं आहे बघ. हे बघ, वाघासारखा बाप आज मान खाली घालतोय बघ. वाघिणी सारखी आई आज डरकाळी फोडायचं विसरून गेले बघ पोरा तुझ्यामुळं. हे बघ, कारण तुला काहीच कळेना.
आणि म्हणून सांगतोय बघा आज भगवंताच्या साक्षीनं पोरा, तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, तुझं वय कितीही वर्षाचा असू दे पोरा, आज घरी जायचं बघ. तुझं वय 40 वर्षाचा आहे, तुझं वय 45 वर्षाचा आहे, तुझं वय 50 वर्षाचा आहे, तुझं वय 40 वर्षाचा आहे, तुझं वय 20 वर्षाचा आहे, तुझं वय 15 वर्षाचा आहे. कितीही वर्षाचं तुझं वय असू दे, आज पळत पळत घरी जायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची ना आईला पहिला प्रश्न विचारायचा पोरा. हा प्रश्न तू तुझ्या माऊलीला कधीच विचारलेला नाहीस बाग. कोणत्या पुस्तकातलं वाचून तुझ्या समोर गराळ घात नाही बाग. मी बाग अनुभव आहे 25 वर्षाचा. एका आईच्या नजरेमध्ये मी आई पण बघितलेला आहे बाग, एका बापाच्या नजरेमध्ये बाप पण बघितलेला आहे. तो आई आणि बाप तुझ्या काळजावरती पेरायला आलोय पोरा. आज जायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची ना आईला पहिला प्रश्न विचारायचा. हा प्रश्न तुझ्या माऊलीला कधीच कोणी विचारला नाही. इयत्ता पहिली पासून पदवीपर्यंत तू शिक्षण घेतलंस, तू डॉक्टर झालास, तू इंजिनियर झालास, तू वकील झालास, पण तुला हा प्रश्न कधीच कोणी विचारला नाही. तू हा प्रश्न कधीच तुझ्या आईला विचारला नाहीस पोरा. आज पळत जायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची ना आईला पहिला प्रश्न विचारायचा. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस आई, त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या ग आई, किती वेदना होत होत्या. हे पुरा विचार तुझ्या आईला. 9 महिने 9 दिवस माऊली तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला तू मला जन्म देत होतीस आई, त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या ग. ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, तिच्या मुखातले शब्द विरून जातील पोरा, अबोल होईल ती. आणि म्हणून तुला सांगतो बघा, हे बघ 9 महिने 9 दिवस ती माऊली तुला तिच्या उदरामध्ये ठेवते. ज्या क्षणाला ती तुला जन्म देत असते पोरा, त्यावेळेला या विश्वातल्या कितीतरी आयांनी आणि या विश्वातल्या कितीतरी मातांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा, आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत मरण यातना त्या माऊलीला होत असतात बघ तुला जन्म देताना. अरे पोरा, एकीकडे ती माऊली तुला जन्म देत असते बघ, आणि दुसरीकडे तिचा शेवटचा श्वास या आसमंतामध्ये विलीन होत असतो पोरा. एवढ्या अनंत आणि मरण यातना तिला होत असतात, तरी सुद्धा सगळ्या यातना ती सहन करत असते. कारण तुझ्या जन्मामुळे पोरा तिला आई पण येणार असतं, तुझ्या जन्मामुळे तिला आई पण येणार असतं. एका आई शब्दासाठी एवढ्या अनंत आणि मरण यातना ती माऊली सहन करत असती पोरा. आजपर्यंत अनेक गणित तू सोडवलीस बघ फळ्यावरती. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंतची अनेक गणित फळ्यावरती तू सोडवलीस. अवघडातला अवघड गणित पोरानं तुम्ही सोडवला, पण आई बापाच्या या वेदनेचं गणित मात्र लेकरा तुला कधीच कळालं नाही. लेकरा, आईच्या या वेदनेचं गणित मात्र तुला कधीच कळालं नाही. आणि तुला अध्यात्म सांगतो बघ, तुला सप्ताहाच्या सप्ताह गावोगावी उठू लागले बघ. ज्ञानेश्वरी वाचलीस बघ, तुकोबारायांची गाथा काय तू मुखोद्गत केलीस बघ, पाठ केलीस बघ, पण त्याच्या खालचं अध्यात्म मात्र पोरा तुला कळालं नाही. ते अध्यात्म तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ पोरा. आणि हेच सत्य आहे आणि अंतिम सत्य आहे पोरा. काल हे सत्य होतं, आज ही सत्य आहे, आणि इथून पुढे हेच सत्य राहील पोरा. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला ना रे, पोरा नालायकानो ऐका रे, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला पोरानो, त्या क्षणाला तुझ्या गालाचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल, तुझ्या गालाला पहिला स्पर्श जर कोणी केला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. हा स्पर्श तू विसरून गेलास बघ, ही आई तू विसरून गेलास बघ. आणि पोरा तुला सांगतो बघ, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्यावेळेला तुला हातात घेतल्यानंतर तुझ्या गालावर जर पहिल्यांदा अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे पोरा, हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बघ पोरा. हे पोरा, हे बघ, आणि म्हणून घरी जायचं आणि आपल्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई तुला किती वेदना होत होत्या ग. तिच्या डोळ्यातले अश्रू सगळं काही तुला सांगू जातील पोरानो. आम्हाला सगळं काही कळालं, आम्ही जग मुठीमध्ये घेतला, पण आई बापाची वेदना आम्हाला कळाली नाही बघ पोरा. आई
बापाची वेदना आज आम्हाला हे कधीच कळाली नाही. आणि जर आई बाप कळायचा असेल तर पोरी अगोदर तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. हे बघ पोरी, तुला जर आई आणि बाप जर कळायचं असेल तर पोरी तुला अगोदर तुझी ओळख झाली पाहिजे बघ पोरी. आणि म्हणून तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ, एका मिनिटामध्ये ओळख तयार करून देतो बघ. आणि इथं बसलेल्या समस्त माझ्या आयांना हात जोडून सांगतोय बघ, आज घरी जायचं, आपल्या लेकीच्या नजरेमध्ये नजर घालायची, एक बाप म्हणून आणि एक आई म्हणून आपल्या लेकीला ही ओळख सांगायची बघ. आजपर्यंत तू तिला ही ओळख कधीच सांगितली नाहीस, आज ओळख करून देतोय बघ या राष्ट्रातल्या प्रत्येक पोरीना. कोण आहात तुम्ही? पोरीना कोण आहात तुम्ही? हे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माऊली हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माऊली हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं. 150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर जायचं आणि समाज परिवर्तन करायचं. समाजाला हे मान्य नव्हतं बघ. समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, समाज तिच्या अंगावरती दगड फेकत होता, शेण फेकत होता, सगळं काही ती झेलत होती बघ. हे फक्त शरीरावरतीच नाही तर कठोर शब्दांचा मारा सुद्धा केला जायचा तिच्या मनावरती. जेवढ्या वेदना तिच्या मनाला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या शरीराला होत होत्या. सगळं काही ती माऊली झेलत होती बघ. हे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती बघ, एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बघ. त्या वाड्यामध्ये गेल्यानंतर अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी ती सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या बघ. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ही सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. पोरी, ही सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस बघ. हे बघ पोरी, कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, आणि तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून फ्रीज मध्ये भरून ठेवावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. नालायकानो, जीव तोडून अखंड महाराष्ट्र फिरतोय का? परवा बघ 8 दिवसापूर्वी मुंबईमध्ये त्या लेकीचे तुकडे केले बघ, एका सुटकेस मध्ये भरले बघ. 8 दिवसापूर्वी बघ तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले. पोरीनं, एवढं स्वस्त तुझं शरीर आहे का ग? कोणी पण यावं कुठल्या तर नालायकानं तुझ्या तोंडावरती थुंकावं. पोरे, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला फसवावं आणि तुला तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि निघून जावं. पोरी, एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. हे बघ, तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. आज भगवंताच्या समोर उभा आहे बघ, श्रीराम प्रभूंच्या समोर उभा आहे बघ, माझ्या हनुमंतराया समोर उभा आहे बघ. खोटं बोलणार नाही, मला धर्म माझा कळतो बघ, मला राष्ट्र माझा कळतं बघ. पोरी, तुझी ओळख तू विसरलेली आहेस बघ. इकडे बघ, हे बघ, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. इकडे बघ, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आलेला होता. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं, राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीना, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस ग पोरी. पोरी नालायक, ही तुझी ओळख आहे बघ. कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. एवढी स्वस्त आहेस काय? पोरा, हे बघ, माझा राजा कोणाच्या पोटी जन्माला आला होता? अशाच एका बापाच्या पोटी तू जन्माला आलेस पोरीने, एका आईच्या पोटी तू जन्माला आलेस. माझा राजा कोणाच्या पोटी जन्माला आला होता? माझ्या आऊजी जाऊच्या पोटी. हे बघ, शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता, कुलकन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता आऊजी जाऊच्या पोटी जन्माला आलेलं हे रत्न होतं बघ. दानवीर दयावीर धर्मवीर युद्धवीर महान ओजस्वी तेजस्वी राजनीती जाणकार महावीर महाभाऊ महाबली बली अतुल बली सुलक्षणी वाऱ्याप्रमाणे वेगवान गरुडासारखी नजर दाक्षिणात्य शावरमा क्षत्रिय शाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्माला आलेलं हे रत्न होतं बघ. पोरी, तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ.
तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे, आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी पोरी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय बघ पोरी. तू एक वाघीण आहेस बघ पोरी, तू एक वाघीण आहेस. या राष्ट्राची वाघीण आहेस, या धर्माची वाघीण आहेस बघ. एका बापाची वाघीण आहेस, एका आईची वाघीण आहेस. ए नालायक. आणि धर्म आणि राष्ट्र सोडून कुठं जायचं नाही बघ. ए बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. पोरा नीट आहे. 19 वर्षाचा काय होतोस आणि तुझ्या हातामध्ये दारूचा ग्लास काय येतो. पानपट्टीवर तुला गांजा काय मिळते. मित्रांचे वाढदिवस साजरे करत आहे, रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत फिरतोस काय. पोरा ऐक. ए पोरा बाप, ज्याला बाप कळाला ना पोरा त्यांना मृत्यूच्या दारामध्ये सुद्धा आहे. ज्याला बाप कळाला त्यांना मृत्यूच्या दारामध्ये सुद्धा आपल्या शरीराचे तुकडे करून घेतले. ही माती आहे बघते. ऐक, माझ्या प्रत्येक शब्दाला इतिहासाचा अधिष्ठान आहे, अध्यात्माचा अधिष्ठान आहे, विज्ञानाचा अधिष्ठान आहे. प्रत्येक शब्द तोलून आणि मोलून घ्यायचा मातानं. वसतांकारी आला फक्त हसवून गेला असं होता कामा नये बाग. या बाग हात जोडून सांगतोय बाग, या राष्ट्राचं काम सुरू आहे बाग, या धर्माचं काम सुरू आहे बाग. या बाग पोरा, वय वर्ष 32 होतं बघ माझ्या संभाजीराजांचं वय वर्ष 32. सकाळ दंडामध्ये बांधलेले संभाजीराजे मृत्यूच्या दारामध्ये उभे होते बघ. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला होता बघ. हे असंख्य जखमा होत्या आणि त्या जखमातून काळ रक्त टपटप जमिनीवरती कोसळत होता. पण संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र हटलं नव्हतं बघ. संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र हटलं नव्हतं. आणि पाचशा विचारतो संभाजीराजांना, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला माझा संभाजी राजा औरंगजेबाच्या नजरेत नजर घालत म्हणतो, माझ्या शरीराचे तुकडे केलेस तरी चालतील, माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर मी कदापि ठेवणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझा बाप कळालेला आहे. मृत्यूच्या दारात संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे झाले रे. मृत्यूच्या दारात संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे झाले. माझा शिवपुत्र हटला नाही, कारण माझ्या संभाजीराजांना कळाला होता त्यांचा बाप. पोरानं तुम्हाला तुमचा बाप कळाला का. तुम्हाला तुमचा बाप कळाला का. पोरा, आणि म्हणून आज घरी जायचं बघ, म्हणून आज घरी जायचं पोरा, आणि थोडीशी तुझी ओळख समजावून घ्यायची बघ. हे बघ, आज तुला सांगतो बघ पोरा, तू कोण आहेस. आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत. याचं ज्वलंत उदाहरण. आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत. पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता. नीट ऐकायचं रे पोरानं. पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता, पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, आता आम्हाला राजा मिळालेला होता. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, आता आम्हाला राजा मिळालेला होता. माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला आहे. मस्तकी जिरे टोप आहे, कमरेला तलवार आहे, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे. समोरच्या सिंहासनावरती माझे आऊ जिजाऊ, समोरच्या सिंहासनावरती माझे आऊ जिजाऊ बसलेले आहे. आऊ जिजाऊ आपल्या लेकराला डोळं भरून पाहते. आऊ जिजाऊ आपल्या लेकराला डोळं भरून पाहते. आऊ जिजाऊ आपल्या लेकराला डोळं भरून पाहते. आऊ जिजाऊच्या डोळ्यामध्ये
अश्रू येतात बघ, मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागतात. याच लेकराला मी जन्म दिला, याच लेकराला 9 महिने 9 दिवस मी माझ्या उदरामध्ये ठेवलं, संस्कार दिले, आणि हे लेकरो स्वतःच्या कर्तृत्वावरती आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. हे जिजाऊचा ऊर भरून येतो, मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागतात. माझी आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठते बघ. हे माझी आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठते, राजांच्या दिशेने धावू लागते. हे पोरानो, माझी आऊ जिजाऊ आपल्या सिंहासनावरून उठते, राजांच्या दिशेने धावू लागते. हे माझा राजा बघतो, आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. विजय सरकार राजा उठतो, विजय सरकार राजा उठतो, विजय सरकार राजा उठतो, आऊ साहेबांच्या दिशेने धावतो, आऊ साहेबांच्या दिशेने धावतो. हे आऊ साहेबांच्या दिशेने धावतो, आऊ साहेबांच्या जवळ येतो, आऊ साहेबांना मुजरा घालतो, आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवत माझा राजा हंबरडा फोडतो. आऊ साहेब, आऊ साहेब, आऊ साहेब. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होतं, आणि आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं, आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब आपण काय येणं केलं, आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आपल्यापर्यंत धावत आलो असतो. आऊ साहेब आपण काय येणं केलं. त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांना जवळ घेते आणि राजांना म्हणते, राजा एक मागणं आहे, राजा मागू का राजा एक मागणं आहे, राजा मागू का राजा. माझा राजा हंबरडा फोडतो, माझा राजा हंबरडा फोडतो. आऊ साहेब 9 महिने 9 दिवस आपण आम्हाला उदरात ठेवलं नसतं, आमच्या संस्कार केले नसते, तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊ साहेब आपल्यामुळे आम्ही सिंहासनावरती बसलो. आऊ साहेब हुकुम करा. आऊ साहेब काय मागणं आहे. त्यावेळेला माझी आऊ साहेब राजांना म्हणते, राज एकच मागणं आहे, राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हंबरडा फोडला, माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊ साहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल आऊ साहेब तोपर्यंत आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊ साहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हा पोरांनो, आई बापानं जन्म दिला येणार, त्या जन्माचं आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आले. हे स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा व्हा. तुमच्या आई बापानं तुमच्या गालावरून हात फिरवत तुम्हाला म्हटलं पाहिजे, पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रे पोरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. हे आयुष्य कशासाठी आहे रे तुझं? आई बापाच्या तोंडावर थुंकण्यासाठी आहे का नालायकानं? बाप उड्या मारत असतो, पोरग खांद्याला आलं, पोरग हाताखाली आलं, आणि तेच पोरग जेव्हा व्यसन करतं रस्त्यावरून फिरतं त्या बापाला काय वाटत असेल रे नालायकानं? बाप उड्या मारतो, पोराला माझं चप्पल बसायला लागलं, पोराला माझा शर्ट बसायला लागला, आणि तेच पोरग ज्यावेळेला गांजा पिऊन गावात फिरत असेल त्यावेळेला बापाला काय वाटत असेल? पोरगी माझी मोठी झाली, पोरगी माझी मोठी झाली, आणि तीच पोरगी आई बापाच्या तोंडावर जेव्हा थुंकते तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल नालायकानो? हे व्याख्यान आहे बाग, हे परिवर्तनच आहे, आणि बदलच झाला पाहिजे बाग, बदलच झाला पाहिजे, बदलच झाला पाहिजे, बदलच झाला पाहिजे. हे बाग 4 वर्षाचा माझा राजा आऊ जिजाऊच्या मांडीवरती खेळत होता. हे आयानो लक्ष द्या ग, 4 वर्षाचा माझा राजा आऊ जिजाऊच्या मांडीवरती खेळत होता बघ, आणि माझे आऊ जिजाऊ राजांना म्हणते, राजा स्वराज्य उभा करा राजा, पण आपलं स्वराज्य उभं करा, आपलं स्वराज्य उभं करा, आपलं स्वराज्य उभं करा, आपलं स्वराज्य उभं करा. हे
माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब स्वराज्य तर आम्ही नक्कीच उभा करणार आऊसाहेब, कारण आमच्या रक्तामध्ये आपण स्वराज्य पेरलेला आहे, संघर्ष पेरलेला आहे, गनिमी कावा पेरलेला आहे. स्वराज्य तर आम्ही नक्कीच उभा करणार, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगाल का आऊसाहेब? त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना म्हणते, राज तेच आपलं स्वराज्य असू शकतं, राज तेच आपलं स्वराज्य असू शकतं, राज ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं, राज स्वराज्य उभा करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर सुरक्षित ठेवा. आणि आयानो, हे पोरानो, नालायकानो, इथं 9-9 वर्षाच्या पोरीवर बलात्कार व्हायला लागला आणि घरातनं पोरगी गेल्यानंतर तिचे तुकडे तुकडे व्हायला लागले. ऐका, ही माती कोणाची आहे? जगातला एकमेव राजा, जगातला एकमेव राजा, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. आणि या मातेमध्ये तो जन्माला आला. कल्याणवरती माझा राजा आबाजी सोनदेव चालून गेला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद आपल्या सगळ्या सरदारांना बोलवून घेऊन म्हणतो, भागो यहां से, वो आबाजी सोनदेवराव शिवबा आ रहा है और वो जब चल के आते हैं तो सब कुछ जलाकर राख कर देते हैं. जितनी भी हमारी संपत्ति है वो इकट्ठा करो, चलो विजापुर भाग जाएंगे हम. हा, त्यावेळेला एक सरदार आपल्या सुभेदाराला विचारतो, हमारी संपत्ति लेकर भाग जाएंगे और हमारे बीवी बच्चियां इनका क्या करेंगे? त्यावेळेला तो सुभेदार आपल्या दाढीवरून हात फिरवत म्हणतो, हमारी बीवी बच्चियां इनको इधर ही छोड़ दो, क्योंकि शिवबा किसी औरत के इज्जत पे हाथ नहीं डालता है, ना किसी को डालने देता है, एक शत्रु. आणि आम्हाला घरातला बाप कळना, आम्हाला घरातली आई कळना, नालायक हो. हे बाग, आम्हाला घरातला बाप कळना, आम्हाला घरातली आई कळना. पोरा, आज घरी जायचं ना आपल्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा, हा प्रश्न जर तुला कळाला तर याच प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, आणि याच प्रश्नाच्या तळाला लपलेले आहे तुझी आई. जास्त सांगायची गरज नाही बघ तुला. शाण्याला शब्दाचा मार. आज जायचा बाग आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा. पहिला प्रश्न विचारलास, आई या तुला किती वेदना होत होत्या ग? आणि आता दुसरा प्रश्न विचारायचा, पोरा. हे बघ, पळत पळत जायचा बघ आपल्या आई जवळ, आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ पोरा. आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, समोर आई आली राहिली की आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आई 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 25 वर्षापूर्वी आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला आई तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, तुझं माहेरचं घर तुझ्या नजरेमध्ये साठवायला. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. माझं वय 1 वर्षाचं होतं तेव्हा मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत घेऊन जात होतेस तुझ्या माहेरी. माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझं आजोळचं घर मला पुन्हा एकदा दाखवण्यासाठी आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्ष उलटून गेली आणि आता तू वर्षातून एकदा सुद्धा जात नाहीस ग तुझ्या माहेरी. आई का ग आई का? ए पोरानो, एवढा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा, ऊर भरून येईल बघ तिचा. कारण हे सत्य आहे बघ. टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. कारण तुला एक गणित सांगतो बघ. हे बघ, लग्नानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली बघ पोरा. ए पोरा,
लग्नानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली आणि ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती फक्त आणि फक्त तुमच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. त्या आईला फक्त प्रश्न विचार आई, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आणि आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाहीस. आई हंबरडा फोडल, आई तुझ्या गळ्यात पडल आणि आई तुला म्हणाल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. महिन्यातून 4-4 वेळेला 25 वर्षापूर्वी मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हो हे माझं माहेरचं घर पुन्हा एकदा नव्याने नजरेमध्ये साठवायला महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती. तुझं वय 1 वर्षाचं होतं बघ पोरी, तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती माहेरी, तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, तुझं आजोळचं घर तुला पुन्हा पुन्हा नव्याने दाखवण्यासाठी तुला सुद्धा घेऊन जात होती पोरी. पण आता वर्षातून काय ग, 2-2 वर्ष झाली तरी सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही पोरी. कारण 25 वर्षापूर्वी जेव्हा मला 25 वर्षापूर्वी जेव्हा मला माझ्या माहेरची आठवण येत होती, हातामध्ये मी 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये बसत होती, एसटी माझ्या माहेरी यायची बघ, एसटीतून मी खाली उतरायची आणि घराच्या दिशेने मी धावायची बघ, हातामध्ये 2 पिशव्या आणि घराच्या दिशेने मी धावायची बघ. कधी एकदाच घर माझ्या कधी एकदाच घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये येतंय, कधी एकदाची आई माझ्या समोर येते, आईच्या गळ्यामध्ये मी कधी एकदाची पडते, एकदाचा बाप कधी माझ्या समोर येतोय आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. जो भाऊ तासाला माझ्या बरोबर भांडण काढत होता, तो भाऊ कधी एकदाचा माझ्या समोर येतोय. त्या भावाच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते आणि 100ची नोट काढून कधी एकदाची त्याच्या हातावरती ठेवते. पोरी एसटीतून खाली उतरली की पळायची बघ मी, घराच्या दिशेनं मी पळायची बघ. हे बघ नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बघ आणि मग हरणासारखी मी पावलं उचलायची, घराच्या दिशेनं मी पळायची बघ आणि मग नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी, नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं पोरी, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की मला लांबूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण तसंच गेलं ग पोरी. पोरी तिने सांजला जेव्हा शाळेतून मी परत येत होती ना ग पोरी, अंगणात बापाचं चप्पल बघितलं की अंगणातूनच पळत घरात शिरत होती बघ. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा मला उद्या हे पाहिजे, आबा मला उद्या ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा. पोरी सकाळी शाळेला गेलेस, आत्ता आलीस, भूक लागली असेल की ग पोरी, काहीतरी खाऊन तरी घ्या आधी. उद्या येतो तुझ्या शाळेमध्ये, उद्या येतो तुझ्या शाळेमध्ये, देतो तुला काय हवं ती. अगं मेलोय का काय ग मी अजून. माझा बाप मला जवळ घेत होता, माझा बाप मला जवळ घेत होता, स्वतःच्या हातानं घास माझ्या मुखात भरवत होता. पोरी लग्न झालं, सासरी गेले, आई बापाची आठवण आली की हातात पिशवी घ्यायची बघ, एसटी मध्ये बसायचं, माहेरी एसटी आली की एसटीतून उतरायचं, घराच्या दिशेनं धावायचं बघ. घर नजरेच्या टप्प्यामध्ये भरलं की हरणासारखे पावलं उचलायची आणि घराच्या अगोदर मला ते घराचं अंगण दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी.